सुपरक्रॉस एक नाद खुळा खेळ आहे. ह्या बाईक्समध्ये काहीतरी चार्म आहे, आम्हाला माहीत नाही काय आहे, पण ते एक बघत बसायची इच्छा होती या बाईक्सकडे. ह्या बाईक्स घेऊन तुम्ही वायफळगिरी रस्त्यावर नका करू की फर्स्ट गिअरमध्ये जर फुल थ्रॉटल केलं तर तुम्ही जागेवर विली मारून पडाल. 40 cc तुमचा 7 वर्षाचा मुलगा पण चालू शकतो. जसं एखाद्या टेनिस प्लेअरची टेनिस रॅकेट, क्रिकेटरची क्रिकेटची बॅट, तशी एका रेसरचे हे मशीन. कारण ज्या दिवशी मी घरी येऊन म्हणलो तर आता मला टेनिस नाही खेळायचं आहे, तेव्हा शांतता. काय रेसिंग, कुठलं रेसिंग, हे कुठलं आलंय भूत तुझ्या? सिरियसली करणार आहेस का टाइमपास करणार आहेस? म्हणलं सिरियसली करणार आहेस. पैसे कुठून आणायचे बाईक घ्यायला, इथनं सुरुवात झाली. यंग पिढीसाठी आज ॲडव्हेंचर स्पोर्ट्स हे खूप महत्त्वाचं आहे. पडल्यावर उठायचं आणि परत करायचं. बरोबर. खरसटलं तर काही होत नाही, फासेचं डेटॉल आणि परत चालू करायचं. स्पोर्ट्समन एका रात्रीत तयार होत नाही, तुम्हाला टाईम द्यायला लागतो. मुली ह्यात इन्व्हॉल्व झाल्याच पाहिजे. स्पोर्ट कोणाचा आहे? ज्याच्यात दम आहे हा स्पोर्ट करायची, त्याचा आहे. नमस्कार मंडळी, मी विश्वजित न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करतो. स्पीड, एक्साइटमेंट, ॲडव्हेंचर आणि जोश या सगळ्यांचाच एक थरारक संगम म्हणजेच सुपरक्रॉस रेसिंग. आणि आज आपण एका अशा व्यक्तीला भेटतोय ज्यांनी इंडियन सुपरक्रॉस रेसिंगच्या पटलावर एक नवा अध्याय लिहिला आहे. ईशान लोखंडे. नमस्कार सर, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. सुपरक्रॉसचे सुपर हिरो अशी तुमची ओळख आहे. या सगळ्या गोष्टींकडे आपण वळणारच आहोत, पण माझा सगळ्यात पहिला बेसिक प्रश्न आहे की सुपरक्रॉस म्हणजे काय? सुपरक्रॉस एक नाद खुळा खेळ आहे. सगळ्यात मोठी गोष्ट ह्याची लोकांनी लक्षात घेतली पाहिजे की हा एक मान्यता मिळालेला स्पोर्ट आहे. मोटर स्पोर्ट्स हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर स्पोर्ट्स म्हणून मान्यता मिळते. सो हा खेळ आहे, हे स्टंटिंग नाही आहे किंवा हे रॅश ड्रायव्हिंग नाही आहे. हा एक खेळ आहे जो एक कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअरमध्ये खेळला जातो. मोटर स्पोर्ट्सचा एक भाग आहे ज्याच्यामध्ये डर्ट बाईक्स, रायडर्स जे कुठल्याही बाकी ॲथलीट सारखेच तगडे, कमिटेड आणि या खेळामध्ये रमून गेलेले असतात, जिथे बाईक्स 20 फूट, 30 फूट, 40 फूट अशा मोठमोठ्या जम्प्स मारतात आणि त्याची एक ऑथराईज रेस होते. ह्याला सगळ्याला जे स्टेडियममध्ये येऊन आपण प्रेक्षकांसाठी ही रेस घडवून आणतो, ह्या खेळाला म्हणतात सुपरक्रॉस. जे आता तुम्ही सांगितलं की स्टेडियममध्ये याची स्पर्धा भरवली जाते, तर काय कशी तयारी केली जाते या स्पर्धेसाठी आणि एकंदरीतच माहोल कसा असतो या स्पर्धेचा? तुम्हाला सांगतो, मी जेव्हा पहिल्यांदा सुपरक्रॉसची एक रेस बघितली त्या दिवसापासून मी प्रेमात पडलो या स्पोर्टच्या, आणि तो एक टर्निंग पॉईंट होता. सो हे मी बघितलंय की कोणी पण जो एकदा रेस बघायला येतो, प्रत्यक्ष हा खेळ अनुभवतो, तो खेळाच्या प्रेमात पडतो. सो माहोल म्हणला तर तो एक्सपिरियन्सच केला पाहिजे. म्हणजे सांगते आत्ता गुजबम्स यायला लागलेत मला, पण खूप रोमांचक असा, एक्साइटिंग, दर सेकंद किंवा मिनिटाला काही ना काहीतरी वेगळं होत असणारा, रिटेक्स नाहीत, हाफ टाइम्स नाहीत, पॉज नाही, असा एक खेळ आहे. आणि रेसिंग म्हणलं की एक थरारक हे येतोच. त्यामुळे सुपरक्रॉस हा खूप मजेशीर, एक्साइटिंग आणि सगळ्या वयाच्या लोकांसाठी हे एक्साइटमेंट प्रोव्हाइड करतो हा स्पोर्ट. ह्या ज्या स्पर्धा होतात त्यासाठी एक वेगळं ग्राउंड बनवलं जातं, तर त्याची तयारी कशी केली जाते हे जरा सांगा आम्हाला. सो मी त्याच्या आधी थोडं सुपरक्रॉस हे तयार कसं झालं. सो अमेरिकेत मोटोक्रॉस हा मेन स्पोर्ट आमचा, मोटोक्रॉसच्या अंडर येतं सुपरक्रॉस. सो 74 मध्ये त्या टाइममध्ये अमेरिकेत एक हे सगळं सुपर करायचं, सुपर बॉल असेल आणि सगळ्या स्पोर्ट्सला घेऊन. तर मोटोक्रॉस एक खूप 200 एकर जमीन, 150 एकर जमीनवर ट्रॅक, मग तुम्हाला दिसतो फक्त त्यातली एकच साईड. सो त्यांनी असा विचार केला, हा अख्खा स्पोर्ट कॉम्पॅक्ट करून जर आपण अर्बन मार्केटमध्ये जास्ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर आणला आणि ह्या स्टेडियममध्ये जर घडवून आणला नजरेच्या टप्प्यात एका फ्रेममध्ये म्हणतो ना, तर पहिले त्याला म्हणायचे स्टेडियम मोटोक्रॉस. आणि मग ऑफकोर्स अमेरिका बिन अमेरिका त्याने सुपर ॲड करायलाच लागलं आणि मग स्टेडियम मोटोक्रॉसचं झालं सुपरक्रॉस. आणि मग ते सुपरक्रॉसचं इव्हॉल्युशन खूप ड्रास्टिकली वाढत गेलं 97-98 पासून, जेव्हा टेक्नॉलॉजी वाढली, बाईक्स सगळ्या जास्ती पॉवरफुल व्हायला लागल्या, ब्रॉडकास्टिंग असेल, मीडिया असेल, हे सगळं जेव्हा जमत गेलं सगळं आजूबाजूला, तेव्हा मग इव्हेंट कसा घडवून आणायचा, इव्हेंट कसा दिसला पाहिजे टीव्हीवर, नवीन ऑडियन्सला कसं कॅप्चर केलं पाहिजे, एक्साइट केलं पाहिजे, ह्या ह्याच्यातनं मग खूप कामं चालू झाली.
कुठलं स्टेडियम वापरायचं कुठलं नाही वापरायचं. तर आजच्या स्थितीमध्ये ट्रॅक बांधण्यासाठी बाहेर देशांमध्ये लिमिट्सच नाहीत. तुम्ही फुटबॉल स्टेडियम म्हणा, ॲथलेटिक्स ग्राउंड म्हणा, तुम्ही क्रिकेट म्हणा, आईस हॉकी स्टेडियम म्हणा किंवा ओपन ग्राउंड म्हणा, सुपरक्रॉस हा खेळ कुठल्याही स्टेडियममध्ये घडवून आणता येतो. तर ह्याची एक मजा आहे की ते स्टेडियम वापरलं जातं वेगवेगळ्या खेळांसाठी. त्याच्यात प्रोटेक्शन सिस्टीम असते टर्फसाठी, आणि आम्ही पण तो हे केला लास्ट टाइम, प्रयत्न केला आणि सक्सेसफुल होतो. आणि त्याच्याने एक झालं की सुपरक्रॉस लोकांच्या जवळ आणू शकता तुम्ही. बरोबर. हे जे आपण पाहतो की जो ट्रॅक बनवला जातो, तर काय प्रोसेस आहे आणि किती वेळ लागतो या गोष्टींना हे ट्रॅक बनवण्यासाठी वगैरे? आणि मी ट्रॅकचे देखील काही प्रकार पाहिलेत, जसे की काही हार्ड सरफेस देखील असतात आणि काही आपण म्हणू शकतो की एक प्लेन की ज्याच्यात माती उडते वगैरे, म्हणजे माती तेवढी घट्ट नसते. बरोबर. तर काय म्हणजे वेगळं काय वैशिष्ट्य, काय वैविध्य आहे यांचं? सो एखाद्या इव्हेंटच्या रिलेटेड जर आपण इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग बघितलं आणि त्याचं जर ट्रॅक प्रिपरेशन बघितलं, तर आम्ही अबाउट एक 6 ते 7 दिवसामध्ये हा ट्रॅक बांधतो. म्हणजे प्रोटेक्शन सिस्टीम्स टाकून, माती टाकून ट्रॅक बांधतो संपूर्ण. आणि मग त्याच्यानंतर 2 दिवस रेसेस आणि 5 ते 6 दिवसामध्ये सगळं परत काढतो आणि ग्राउंड हँडओव्हर करून टाकतो अथॉरिटीजला की पुढचे खेळ जे चालू आहेत ते चालू राहिले पाहिजे. अमेरिकेत ह्याला अजून जास्ती वेग मिळालाय, कारण मशिनरी, टेक्नॉलॉजी, मशिनरी, आणि ती लोक तयार झालेत गेले 30-40 वर्षात ह्या फील्डमध्ये. सो ते खूप महत्त्वाचं असतं तुमच्या फील्डमध्ये. एक पूल ऑफ काय म्हणतो आपण त्यांना, टेक्निकल नोहाव असलेली लोक तयार होणं. सो ते 4 दिवसाच्या किंवा 5 दिवसात ट्रॅक बनवतात, 3 दिवसात काढून टाकतात आणि लगेच दुसऱ्या विकेंडला वेगळा गेम होतो, कधी फुटबॉल होतं, कधी बेसबॉल होतं, आणि हे चालूच राहतं. आणि ह्यानी एक झालंय की मॉनिटायझेशन ऑफ कॉम्प्लेक्स आणि नवीन नवीन इव्हेंट्स लोकांपर्यंत येत राहणे पॉसिबल झाले. सुपरक्रॉस म्हटलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती सुपरक्रॉस बाईक, मोटरसायकल. आता आपण ह्या बाईक पाहतो, हे खूप वेगळ्या आहेत. काय वेगळेपण आहे यांच्यात, काय कसं आहे हे जरा सांगा मला. ह्या बाईक्समध्ये काहीतरी चार्म आहे, आम्हाला माहित नाही काय आहे, पण ते एक बघत बसायची इच्छा होती या बाईक्सकडे. पण जर तुम्ही बघितलं तर आता मागच्या बाईक्समध्ये सस्पेन्शन उंच असतं. या बाईक्सला तुम्ही ना इंडिकेटर, स्टँड, हेडलाईट काही तुम्हाला दिसणार नाही. ह्या बाईक्स बनवलेल्या आहेत एका सिंगल पर्पजसाठी. पर्पज काय आहे? रेसिंग. तुम्ही हे रस्त्यावर चालवू शकत नाही, तुम्ही ही पब्लिक प्लेसमध्ये कुठेतरी असेच जाऊन फिरवताय तर नाही, नंबर प्लेट नाही, रजिस्टर होत नाहीत या बाईक्स. सो ह्या फक्त ट्रॅकसाठी बनवलेल्या बाईक्स आहेत. हे पहिले लोकांनी खूप लक्षात घेतलं पाहिजे की ह्या बाईक्स घेऊन तुम्ही वायफळगिरी रस्त्यावर नका करू, कारण त्यात काही शहाणपणा नाही माहिती, आणि त्याचा एक खूप चुकीचा मेसेज लोकांपर्यंत जातो. दुसरं, खूप हाय पॉवर इंजिन असतात हे. सो इंजिन जर तुम्ही म्हणलं 250cc ची बाईक घेतली तर तिचं वजन फक्त 105 ते 109 किलो आहे, आणि तिचं पॉवर टू वेट रेशो एवढा भन्नाट आहे की फर्स्ट गिअरमध्ये जर फुल थ्रॉटल केलं तर तुम्ही जागेवर विली मारून पडाल. सो पॉवरचा गेम आहे हा सगळा इंजिनचा, परफॉर्मन्सचा गेम आहे. सस्पेन्शन आहे, पेट्रोल एक 9 लिटर फक्त मावतं. रेसला जेवढं पेट्रोल पाहिजे तेवढं पेट्रोल त्या ह्याच्यात बसेल, एक्स्ट्रा काही नाही. आणि लाईट वेट आणि परफॉर्मन्स बाईक्स. सो आता ह्या बघत बसू शकतो अजून एक 10-15 टायर सुद्धा आपण पाहतो की खास त्याच्यासाठीच बनवले. प्रत्येक गोष्ट या बाईक मधली त्या एका प्रकारच्या कारणापुरतीच ठेवलेली आहे. टायर्स डर्ट ट्रॅकचे आहेत, ते डर्ट ट्रॅकवरच चालणार, तुम्ही या रस्त्यावर चालवू शकत नाही आणि कोणी चालवले पण नाही पाहिजे. याचं मॅन्युफॅक्चरिंग कुठं होतं, काय कसं केलं जातं? आता जगभर, आणि हे खूप वर्षांपासून 80s मध्ये सुद्धा आपल्याकडे होंडाच्या बाईक्स होत्या, जेव्हा जपानमधनं पाठवल्या होत्या इथे रेस करायला, जेव्हा रेसेस व्हायच्या त्या काळात स्टेडियममध्ये. पण तुम्ही KTM आहे, होंडा, कावासाकी, सुझुकी, यामाहा, सगळ्या बाईक्स आहेत. आणि आता डुकाटीने एक नवीन बाईक लॉन्च केली 450. सो सगळे मॅन्युफॅक्चरर्स बघितले जगभर या गाड्या बनतात. भारतामध्ये हिरो एक आहे जो एक प्रयत्नशील काम चालू आहे, जिथे त्यांनी रॅलीची बाईक डेव्हलप केली इंडियात आणि डकार रॅली चालवतो. तर खूप अभिमानाची गोष्ट आहे की होमग्रोन बाईक आहे, आणि ते खूप छान वाटतं आमच्यासारख्या रायडर्सला की आपल्या इथे फायनली एक बाईक बनवून इंटरनॅशनल रेसेस चालवतात. पण नाहीतर जर बघितलं तर इंडियामध्ये बाईक्स ह्या घ्यायच्या असेल तर KTM हे विकतं या बाईक्स, कावासाकी पण विकतात बाईक्स इंडियामध्ये, शोरूम मधनं मिळते. काय अंदाजे काय किंमत आहे या गाड्यांची? दुसरा अजून एक किमतीत पण या बाईक्स मध्ये एवढं व्हेरिएशन आहे. 40cc चे बाईक पासून 450cc. 40cc तुमचा 7 वर्षाचा मुलगा पण चालू शकतो.
पण यात तेच परत मी खूप वारंवार सगळं सांगतो सगळ्यांना, सारखं सारखं हे ट्रॅकवर चालवा, सोसायटीत खाली दिली आहे, शेजारच्या ग्राउंडवर चालवली, हे नका करू, कारण रिस्पॉन्सिबल राहावा. पण मग छोट्या बाईक्स तुमच्या जातात 3-3.5 लाखापासून 450 अबाउट 12-13 लाखपर्यंत जातात. छोट्या बाईक म्हणजे 40cc इंजिन सांगितलं. 40cc इंजिन. मग याच्यात या खेळात वयोगट सुद्धा आहेत? वयोगट आहेत, सीसी वाईज आहेत, ॲमेच्युअर आहे, प्रोफेशनल आहे. पण आपल्या इथे अजून ते कल्चर आणि ती सिस्टीम पूर्णपणे तयार नाही झालेली. 45cc, 55cc, 65cc, 85cc, 125cc, 250cc आणि 450. सो असं जर म्हणलं तर 7 पायऱ्या आहेत या स्पोर्टला. तिथे अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात जर बघितलं तर लोक 3ऱ्या वर्षी 4थ्या वर्षी मुलांना या खेळात टाकतात. 40cc वरनं सुरू करतात आणि 18व्या-19व्या वर्षी ते 250cc ला पोहोचून प्रो झालेले असतात. आणि इथे आपण 18व्या वर्षी आपण लायसन्स घेऊन बाईक चालवायला सुरुवात करतो. पण म्हणून त्याला एक स्पोर्ट सारखं बघणं गरजेचं आहे. तो दृष्टिकोन चेंज केला पाहिजे की बाईक आहे, हा एक स्पोर्ट आहे आणि हे त्या स्पोर्टचं एक टूल आहे. जसं एखाद्या टेनिस प्लेअरची टेनिस रॅकेट, क्रिकेटरची क्रिकेटची बॅट, तशी एका रेसरचे हे मशीन. टेनिसचा देखील विषय निघालाय. मला तुमच्या थोडंसं बालपणाकडे किंवा भूतकाळाविषयी जाणून घ्यायचं. एक कुटुंबात पहिल्यापासूनच खेळाचं वातावरण, घरी टेनिसचं वातावरण, तुम्ही देखील उत्तम टेनिस खेळायचे. पण मग नंतर बाईक हे सुपरक्रॉस रेसिंगकडे कसे वळाला? टेनिस खेळायचो, घरचं वातावरण म्हणजे 3ऱ्या वर्षी मी टेनिस कोर्टवर पाऊल टाकलं. माझी आई टेनिस कोच आहे, 42 वर्ष टेनिस कोचिंग केलेलं आहे पुण्यात. इंडिया नंबर 2 पण होत्या त्यांच्या काळात जेव्हा टेनिस खेळायच्या. सो जन्मता बहुतेक सगळ्यांना माहिती होतं की मी टेनिस कोर्टवर पोहोचणार आहे. ज्या दिवशी मला चालता येईल त्या दिवशी टेनिस कोर्ट. आणि तिथनं टेनिसची रॅकेट धरली. पण त्याचा एक फायदा असायला, यंग एजपासनं मला एक सवय लागली ऑफ फिटनेस, एक रेजिम, एक डिसिप्लिन. आणि ते टेनिस शिकवत गेलं मला 18व्या-19व्या वर्षापर्यंत, जोपर्यंत मी ITFs खेळायला सुरुवात केली होती ऑलमोस्ट. आणि तो जो वर्ष आहे, आणि आईंना माझ्या बिलकुल आवडत नाही ते वर्ष, कारण ज्या दिवशी मी घरी येऊन म्हणलं होतं आता मला टेनिस नाही खेळायचं आहे, तेव्हा शांतता. पण करायचं काय, टेनिस नाही खेळायचं तर म्हणलं मला रेसिंग करायचं आहे. काय रेसिंग, कुठलं रेसिंग, हे कुठनं आलंय भूत तुझ्या अंगात? कुटुंबात अशी पार्श्वभूमी काहीच नव्हती तोवर रेसिंगची, माहितीच नाही रेसिंग काय आहे. हे मी म्हणतो 99 मध्ये ना डिजिटल मीडिया, ना सोशल मीडिया, ना न्यूजवर कुठे काही यायचं. बसवलं आणि मला विचारलं खरंच काय म्हणतोयस तू, सिरियस आहेस का तू? म्हणलो हो मी सिरियस आहे. मी अशी रेस एक बघून आलोय मागच्या महिन्यात जाऊन. आणि मी सायकलवर हे प्रयत्न गेले 3 वर्ष करतोय, कारण मी सायकलिंग करायचो ट्रेनिंगसाठी टेनिसच्या. टेकडीवर जायचं होते. म्हणलं मला हे आवडतं, ह्यात काहीतरी एक वेगळाच ॲडव्हेंचर आहे, एक वेगळी रिस्क आहे आणि कॉमन नाही आहे. मी म्हणलं मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मला बघायचं आहे काय होईल. नाही मग इंजरीज, म्हणलं ते मी सगळं सांभाळतो जे काय होईल ते. मग हे सगळं होत असताना एक प्रश्न, आणि आई बिईंग आई आणि टेनिस कोच, सिरियसली करणार आहेस का टाइमपास करणार आहेस? म्हणलं सिरियसली करणार आहेस, प्रॉमिस कर हे कधी गिवअप नाही करणार आणि फुल फ्लेजेड एंड पर्यंत मग हेच. म्हणलं हो. विदिन 5 मिनिट्स ती म्हणली कर. आणि मला आजपर्यंत पण बिलीव्ह होत नाही की ती हो कसं काय म्हणली. अख्खी फॅमिली टेनिसमध्ये, खूप डिफिकल्ट असेल त्यांना पण आय थिंक दॅट इज वॉट स्पोर्ट्स टीचेस यू. स्पोर्ट तुम्हाला कधी शिकवत नाही की हे तर हेच ते तर तेच, करत राहणं नवीन काहीतरी. आणि आय थिंक त्यांच्यासाठी थोडीशी हार असेल ती, पण एक टाईम नंतर जेव्हा मी रेसिंग करायला लागलो सिरियसली, भरपूर गोष्टी पुढे बोलूच आपण त्याच्याबद्दल, पण एक प्राऊडनेस यायला सुरुवात झाला. कारण त्यांनी जे सांगितलं होतं की हे फुल फ्लेजेड करायचं, ते मी धरून ठेवलं, गिवअप नाही केलं कधी. मग इथून पुढचा प्रवास कसा होता? मग तुम्ही एकदा डिसाईड केलं की आता मला हेच करायचं, मग तिथून पुढे प्रशिक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या, काय प्रवास होता, कसा होता? प्रशिक्षण तर खूप लांबचं झालं. पैसे कुठून आणायचे बाईक घ्यायला, इथनं सुरुवात झाली. चालवायचं काय, ठीक आहे रेसिंग करायचं हे ठरवलंय, पण आता काय आणि कसं. एक MET होती आजोबांची, त्याच्यावर सुरुवात केली चोरून परत ते सुद्धा.
तेव्हा पुण्यात काही ट्रॅफिक नाही, काही नाही. आम्ही सहज सूसपर्यंत पोचायचो. आणि तिथे ओपन पठारं होती. मित्राला घेऊन जायचं, ज्याकडे लायसन्स होता, मग तिथल्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करायची एमएटीवर. मग एक TVSची ती शोगन असायची त्या काळात, शोगन बाईक. मग ती घेतली जेव्हा 18 कम्प्लीट झाल्यानंतर. आणि तळजाईला त्यावेळेस भरपूर लोक रायडिंगला जायचे. जुन्या टाईमला तो एक असा संडेचा एक हब होता की तिकडे एक डर्ट ट्रॅक बनवला होता आणि सगळे तिथे जायचे. सो तिथनं सुरुवात झाली. पण एक लक्षात आलं आणि त्या काळात भरपूर लोकांनी पण मला सांगितलं की फिटनेस हा रेसिंगसाठी कधी विचार केला नव्हता की रेसिंगला फिटनेस लागतो किंवा स्पेसिफिक काही ट्रेनिंग लागतं. पण टेनिस खेळल्यामुळे आणि टेनिस फिटनेसचा रेजिम असल्यामुळे एक ॲडव्हान्टेज होता की आय वॉज व्हेरी फिट त्या टाईमला. तेव्हा मला कळायला लागलं हे शोगन वगैरेवर करून मी कुठेही जाणार नाही आहेत. जर रेसिंग करायचं असेल तर रेसिंगचीच बाईक पाहिजे. कितीही मॉडिफाय करा बाईक, काही करा, तुम्ही एक लेवल क्रॉस नाही करू शकणार. मग झालं ठीक आहे. 1.5-2 लाख रुपये त्या काळात बाईकला लागत होते, सेकंड हँड, कोणीतरी कधीतरी आणलेली. मग काय करायचं, नेहमीचे सगळ्या नातेवाईकांना फोन, हे करायचं आहे. आणि तेव्हा सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं. सगळ्यांना, मावशी, मामा, आत्या, सगळ्यांना झाडून पुसून हात मागे लावून आणि ती होंडाची एक बाईक घेतली. आणि तिथनं ऍक्च्युली प्रवास सुरू झाला रेसिंगचा, स्पेसिफिक प्रॉपर रेसिंगचा. मग प्रॉपर प्रशिक्षण कसं घेतलं मग याचं? सो बाईक घेतल्यानंतर सेकंड फेज होती, ट्रॅक नाहीत पुण्यात. मग आम्ही ट्रॅक बांधले स्वतःहून. जागोजागी जाऊन कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे, कुठे माती निघते, 2 डंपर टाकून देता का, 4 डंपर टाकून देता का. पण जे काय लागेल ते करायचं हे ठरवलं होतं. कारण ते एक प्रॉमिस केलंय की हे सोडायचं नाही आता. त्यामुळे आता माघार नाही घेऊ शकत, इज्जत जाईल. ट्रॅक बांधले. आणि मग त्या टाइमला मला एक अपॉर्च्युनिटी आली की ऑस्ट्रेलियाला जाऊन एक फॉर्मल ट्रेनिंग घ्यायचं. तो पॉल ब्रूमफिल्ड म्हणून ट्रेनर, एक्स ऑस्ट्रेलियन चॅम्पियन, ऑस्ट्रेलियासाठी चालवलेला, एक्सलंट पर्सन. आता तो नाही आहेत आपल्यात. पण ती संधी आल्यावर 2006 मध्ये ऑस्ट्रेलियाला गेलो. 2 वर्ष मी ऑस्ट्रेलियात जात राहिलो फॉर ट्रेनिंग. आणि तिथे मला ॲक्च्युली हा स्पोर्ट काय आहे, कसा कन्सिव्ह करतात लोक, ट्रेनिंग काय लागतं, स्पेसिफिक्स, डायट, हे सगळं समजायला लागलं. प्लस जिथे राहत होतो तिथनं 1 तासाच्या अंतरावर आमच्याकडे 7 ते 8 ट्रॅक होते जायला वेगवेगळे. सो दिवस कसा संपायचा ऑस्ट्रेलियात हे कळलं नाही. पण तिथनं फाईन ट्यून झालं माझं ट्रेनिंग. आणि तिथनं आल्यानंतर मग रेसमध्ये मला रिझल्ट्स फार वेगळे दिसायला लागले. म्हणजे एक ती भीती मेली होती, कॅल्क्युलेशन्स बरोबर व्हायचे, प्रिपेअर्डनेस फॉर द रेस, डोकं शांत असायचं. नाही तर आधी घाबरगुंडी, रेस म्हणजे धाकधूक. पण त्या ट्रेनिंगमुळे, पॉल ब्रूमफिल्डमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या की आय गॉट 1 नॉच हायर. म्हणजे टेनिसमुळे तुम्ही फिजिकली प्रिपेअर झालेच, पण आता या गोष्टींमुळे सुद्धा तुम्ही मेंटली सुद्धा प्रिपेअर झाले. पुढं मला विचारायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही ऑस्ट्रेलियात गेले, साधारणपणे किती वर्ष तिकडे ट्रेनिंगचा कालावधी होता? मी ऑस्ट्रेलियात जाऊन येऊन केलं, कारण इथे रेसेस चालवायच्या होत्या. त्यामुळे मी 3 महिने जायचो, मग परत यायचो, रेसेस करायचो, मग 2 महिने जायचो. कारण नुसतं तिथे राहून सुद्धा उपयोग नाही. शेवटी परफॉर्मन्स इंडियात करायचा होता रे. इथे येऊन दाखवायचं होतं सगळ्यांना की काय शिकून आलाय. सो परत येणं गरजेचं होतं. सो ते असे फेऱ्या होत राहिल्या ऑस्ट्रेलियाला. ऑस्ट्रेलियात जेव्हा तुम्ही गेले, जात होते, त्यावेळेस भारतात या सुपर क्रॉस रेसिंगची काय परिस्थिती होती? माझ्या मते तेव्हा ना, इफ आय एम नॉट रॉंग, तेव्हा यामाची टीम होती, TVSची टीम होती आणि आम्ही एक प्रायव्हेटच होतो. पुण्यातनं खूप रायडर्स होते, खूप म्हणजे प्रचंड. कुठल्याही रेसला पुण्याचं ग्रिड तर फुलच असायचं, सगळे पुणे 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 पुणे. आता तसं राहिलं नाही, खूप मोजकी नावं आहेत. पण रेसिंग वॉज ॲट इट्स बेस्ट. तेव्हा कॉम्पिटिशन होती. म्हणजे मी उतरणार रेसमध्ये तर तुम्हाला हरवायला उतरणार आहे, ट्रॉफी जिंकायला नाही. किंवा मी जिथे ट्रॉफी जिंकू शकीन तिथे मी भाग नाही घेते. जिथे मी नाही जिंकू शकत ना, तिथे घुसून जिंकायचा प्रयत्न. सो तो कॉम्पिटिटिव्ह ॲटिट्यूड खूप हाय होता तेव्हा. CS संतोष, अरविंद KP, विजय कुमार, नंतर वीर पटेल जे आमचे को फाउंडर पटेल माझ्याबरोबर, हा एक मोठी गँग होती जी रेसिंगवर प्रचंड प्रेम करते. आणि जिंकलो हारलो ही वेगळी गोष्ट होती, पण रेस 100% चालवायची, रेस हायेस्ट लेवलच्या कॅटेगरीतच चालवायची. त्यामुळे आम्हा सगळ्यांना एक कॉम्पिटिटिव्ह एज मिळालं. आणि ते आज सुद्धा ॲज अ स्पोर्ट्समन तो कॉम्पिटिटिव्ह एजनी आम्हाला एवढ्या गोष्टी शिकवल्यात, ते अजूनपर्यंत आम्ही ते वापरत आलो आमच्या नॉर्मल लाईफमध्ये.
सर मला आता पुढं थोडंसं इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीग याविषयी जाणून घ्यायला आवडेल. आता सलमान खान त्याचा ब्रँड अँबॅसेडर होता. याची सुरुवात कशी झाली, काय प्रेरणा होती याच्या मागे? इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीग याची सुरुवात ना, ज्या दिवशी मी रेस बघितली ती 2000 साली 99 साली, आय थिंक तिथे सुरुवात झाली. तेव्हापासूनच. किंवा मी तुम्हाला नंतर एक फोटो दाखवतो, मे बी ते असू शकतं. बाबाची एक होंडा पासपोर्ट होती जेव्हा बाबा अमेरिकेवरनं इथे शिफ्ट झाला तेव्हा. त्या बाईकवर मला त्याने बसवलं होतं, एक लहान असताना एकदम, मला आठवत पण नाही, फोटोमुळे माहिती आहे. मे बी ते तिथनं सुरुवात झालेलं असणार आहे असं मला वाटतं ना, कळत. म्हणून ते टेनिसमधनं मोटोक्रॉसमधनं सुपरक्रॉस करून ISRL. पण आमच्या अख्ख्या रेसिंगच्या करिअरमध्ये आम्हाला काही गोष्टी वाटल्या की बरोबर नव्हत्या, काही गोष्टी आम्हाला वाटल्या की कमी होते ह्या स्पोर्ट्ससाठी. सुधारणा होऊ शकते, भरपूर गोष्टी नवीन अंदाजाने करू शकते. जग पुढे निघून गेलं. आणि हे कधी झालं जेव्हा मी UK ला गेलो रेसिंग करायला, यामासाठी चालवत होतो. परत आल्यानंतर मी कानाला खडा लावला की आता आपण अजून रेसिंग नाही करू शकत, बास झालं रेसिंग बास, पण खेळासाठी काहीतरी आता केलं पाहिजे. आणि तिथनं ऑर्गनायझिंग सुरू केलं आम्ही 2012 पासून. छोट्या छोट्या रेसेस पुण्यामध्ये टीम्स बनवल्या, मित्रांना सांगून फ्रँचायझी घ्या आणि एक्सपेरिमेंट. कारण इव्हेंट मॅनेजमेंटचं तर काय ठणठण गोपाळ, काहीच माहीत नव्हतं. शिक्षण तर अर्धवट सोडलं होतं. सो प्रॅक्टिकल नॉलेज घेणं हे खूप आमच्यासाठी गरजेचं होतं. बांबू ठोकलेत, काथ्या बांधलाय, वेल्डिंग मारलंय, माती टाकली, सगळं केलं. पण त्यांनी आज काय झालं की वी नो एव्हरीथिंग, काय करायला लागतं आणि त्याला मागे किती कष्ट लागतात. तर हे करत असताना आम्हाला एक रिअलाईज झालं की फक्त पुण्यामध्ये किंवा फक्त 2-4 ठिकाणी रेसेस घडवून स्पोर्टला काही फायदा होणार नाही. ठीक आहे, ऑर्गनायझरचा होईल फायदा, ऑर्गनायझरवर होईल, पण स्पोर्ट नाही. स्पोर्टला एक प्लॅन पाहिजे 8-10 वर्षाचा. एक स्पोर्टला दिशा पाहिजे जिथनं त्या स्पोर्टमधनं बिझनेसेस तयार व्हायला लागतील, स्पोर्टमधनं इकोसिस्टम तयार होईल. कारण जोपर्यंत ते सगळं आजूबाजूचं तयार होत नाही ना, तो रेव्हेन्यू फिरत नाही स्पोर्ट्ससाठी, आणि मग तो एक इव्हेंट म्हणून राहतो. तेव्हा वीर पटेल, मी, अश्विन, आम्ही बसलो 2018 मध्ये की आता टाइम आलाय हा लीग आपल्याला घडवून आणायचं आहे. आणि मग आम्ही तसं काम सुरू केलं. 19 गेला, 20 आला आणि कोविड. आणि तोपर्यंत पण हा एक्सपिरियन्स असल्यामुळे कोविडचा टाइम आम्हाला खूप क्रुशियल होता. 2 ऑप्शन्स होते, रडत बसणं किंवा त्या टाईमचं फुल युटिलाइज करणं. आम्ही ठरवले त्या टाईमचं फुल युटिलाइज करायचं. आजूबाजूला काय होतं, झापड, म्हणजे प्रत्येकाच्या घरात खूप गोष्टी घडल्यात, आमच्या घरात घडल्यात. वाईट काळ सगळ्यांचा. पण त्या वाईट काळातनं काय करू शकतो, तर आम्ही लीगचं सगळं प्लॅनिंग तेव्हा सुरू केलं. आणि मग फेडरेशनला भेटलो आणि मग लीग लॉन्च केला. आयडिया आहे की इट शुड बी अ लार्जर दॅन लाईफ, पॅन इंडिया गेला पाहिजे लीग, जास्ती रायडर्सला प्लॅटफॉर्म्स मिळाले पाहिजे आणि वेगवेगळ्या सिटीमध्ये हा स्पोर्ट नेऊन त्याची एक सिरीज बनली पाहिजे ऑफिशियली, जेणेकरून लोकांमध्ये सुद्धा या खेळाविषयी जागरूकता तयार होईल, याच्यातून नवीन खेळाडू तयार होतील. बरोबर. आणि यंग पिढीसाठी आज ॲडव्हेंचर स्पोर्ट्स हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ज्यात छोटी एक रिस्क असते, रिस्क तर सगळ्या स्पोर्ट्समध्ये पण थोडी जास्ती असते. पण हे जे काय म्हणतो आपण काय म्हणतो धाडसी स्पोर्ट्स जे शिकवतं ना तुम्हाला, पडल्यावर उठायचं आणि परत करायचं, बरोबर, खरसटलं तर काही होत नाही, फासायचं डेटॉल आणि परत चालू करायचं, हे खूप महत्त्वाचं आहे. आज लोक खूप नाजूक झालेत. सो ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत, मोटोक्रॉस असेल, BMX असेल, माउंटेन बाईक, हे लहान वयाच्या मुलांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण इट विल क्रिएट देअर कॅरेक्टर. नक्कीच. आता तुम्ही जे म्हटलं की हा जो खेळ वेगळा आहे, धाडस आहे, साहस आहे, याच्यात वेगवेगळ्या दुखापती, वेगवेगळे अपघात देखील घडतात. काय, कशी काळजी घेतली जाते? अपघात कधी घडतो, जेव्हा सगळं व्यवस्थित पॅरामीटर्स सेट नसतात. अपघात कधी घडतो, जेव्हा तुम्ही बाहेर कुठेतरी रस्त्यावर मस्ती करता. अपघात कधी घडतो, तुम्ही इलिगल इव्हेंट चालवता तेव्हा. बाकी वेळेस तुम्ही स्वतःच पडता. देर इज नो ॲक्सिडेंट, इट इज अ मिस्टेक. खूप मोठा फरक येतात. इंजरीज होतात रायडर्सला. आमच्या ट्रेनिंगमध्ये माझा गुडघा, कॉलर बोन, शोल्डर, फोरआर्म हे अजून डिस्लोकेट होतं कधी कधी, मधनं स्पाईन तुटली होती दुबईत रेसिंग करताना. असं खूप गोष्टी होतात. ट्रेनिंगच्या कालावधीत जास्त खूप घडत असतील खूप. आणि मग काही वेळेस रेसमध्ये, कारण तुम्हाला त्या पुढचा जो आहे, तुम्ही 10व्या प्लेसवर असा नाहीतर दुसऱ्या स्थानावर असा, तुम्हाला त्या माणसाच्या पुढे जायचं असतं.
सो त्यावेळेस कधी कधी मिस्टेक्स होतात, बाईक फेलियर्स असतात. सो या सगळ्या गोष्टी होत राहतात. पण कुठल्याही स्पोर्ट्ससारखं यात मेडिकल ट्रीटमेंट टाईमवर, डोकं स्थिर ठेवून पॉझिटिव्ह ॲटिट्यूड क्रिएट करणं, त्याचं रिहॅबिलिटेशन इंजरीतनं बाहेर आल्यानंतर, आणि मग त्याला परत कसं सामोऱ्या जायचं आणि खेळ परत जेवढ्या लवकर सुरू करता येतात. 6-6 महिने घरी बसणं हे ऑप्शन नाही. आम्हाला तर नव्हतंच, कारण दर सॅटर्डे संडेला काही ना काहीतरी लागायचंच, कुठेतरी खरचटलेलं असायचं. पण ते सगळं, ह्या सगळी प्रोसेसने तुम्हाला एक काहीतरी शिकवून देते आणि ते तुमच्या आयुष्यभर तुमच्या बरोबर राहतं. ISRL सुरू झालं, त्याचा आता प्रचार प्रसार देखील होतोय. आणखी पुढे काय काय प्लॅन आहेत? सो पहिली गोष्ट तर ISRLला लास्ट सीझन आमचा जो घडून आला, इट वॉज मोर ऑफ प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट, की करून दाखवायचं होतं की आपण भारतीय लोक हे करू शकतो. विश्वासच नाही हे होऊ शकतं. हे फक्त फॉरेनला होतं. का फॉरेनला होतं? आज प्रगतिशील भारत आहे. आपण एवढे नवीन स्टार्टअप्स बघितलेत, एवढ्या गोष्टीत इनोव्हेशन बघितलंय, तर स्पोर्टमध्ये का नाही? मग आम्ही म्हणलो हे करायचं, म्हणून ते पहिला सीझन तसा झाला. आता आहे कम्युनिटी ह्याची कशी बिल्ड करायची, एज्युकेट कसं करायचं लोकांना, पेरेंट्स फॅमिलीजला यात आत कसं आणायचं, ब्रँड्स आणि ह्यांच्यावर जास्ती पार्टनरशिप ज्याची मिनिंग निघेल, नुसतं स्पॉन्सरशिप नाही. वेगवेगळ्या सिटीजमध्ये कसे जाऊ शकतो आम्ही, ह्याच्यात नाही का आम्ही कम्युनिटीला मेसेज काय देऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टींवर जास्ती आता भार असेल सीझन 2 पासनं. रेसिंग होत राहील आणि रेसिंग होतच राहणार आहे पुढच्या 8-10 वर्ष. पण त्याच्या भोवती आम्ही ह्याला कसं प्रेझेंट करू शकतो आणि ह्याचा सोशल इम्पॅक्ट काय होऊ शकतो, ह्याच्यावर ह्या वर्षीपासून फोकस असेल. या खेळासाठी जे तुम्ही सांगितले की खेळाडूकडे काय काय गुण असायला हवेत, एकंदरीत खेळाडू कसा असायला हवा आणि या क्रीडा प्रकारात मुलींचा कितपत सहभाग आहे? मुलगा असो ते मुलगी असो ते, खेळाडू कसा हवा? तो सायकलिस्ट पाहिजे, तो बॉक्सिंग पाहिजे, स्विमर पाहिजे, रनर पाहिजे, जिमनॅस्ट पाहिजे आणि मोटोक्रॉस रेसर पण पाहिजे. कारण हे जे 5-6 जे बाकी डिसिप्लिन्स मी बोललो, हे आमचं डेली ट्रेनिंगचं रेजिम असायचं. म्हणजे 70-80 किलोमीटर सायकलिंग 3दा आठवड्यातनं, म्हणजे 70-70-70, स्विमिंग, रनिंग, बॉक्सिंग आणि हे जिमनॅस्ट फॉर फ्लेक्झिबिलिटी, हे सगळं करत असताना जिम, त्याच्यानंतर जाऊन बाईक पण चालवायची आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी, सो जगात म्हण आहे ही अशी की दे आर वन ऑफ द टफेस्ट ॲथलीट्स इन द वर्ल्ड. आणि तुम्ही ह्याच्यात डिस्काउंट नाही करू शकत इंजरीज. सो हे सगळं करत असताना इंजरीज पण आहेत. सो एक ॲथलीट, मुलगा असो मुलगी, दे आर सम ऑफ द किंवा वन ऑफ द टफेस्ट ॲथलीट्स ग्लोबली, टॉप लेवलचे रायडर्स बघितले तर. आणि या सगळ्या 4-5 गोष्टींचं कॉम्बिनेशन बनतात. आणि हे परसेप्शन बदलणं पण खूप गरजेचं आहे. कारण आपण हेल्मेट घालतो, रायडिंग गिअर घालतो, आत कोण आहे कधी दिसत नाही, आत काय हालचाल चालले कळत नाही. पण तो शेवटी आत ॲथलीट आहे, तो तेवढीच घासतोय किंवा प्रॉब्ली मोर जे बाकी ॲथलीट्स किंवा बाकी स्पोर्ट्समध्ये लोक करतात. सो तो एक रिस्पेक्ट देणं, तो एक दृष्टिकोन बदलणं लोकांचा, की हा जो रायडर आहे तो रायडर नाही, तो शेवटी आत एक माणूस आहे, मुलगी आहे, मुलगा मुलगी, आणि तो एक ॲथलीट आहे. हे करणं खूप गरजेचं आहे. दुसरा क्वेश्चन, मुलींबाबत कितपत सहभाग आहे? मुलींना सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे चालवण्यात. ॲक्सेस खूप कमी आहे, पेरेंटल सपोर्ट बरंच कमी आहे. तुला काय करायचं चालवून, तुला काय करायचं चालवू दे, तिला चालवायची तर ना, पण इच्छा आहे. आपल्याकडे लीगला लास्ट इयर 2 मुली चालवत होत्या, अलिना शेख होती आणि निथिला दास. एवढं छान वाटतं ना. माझी आई टेनिस कोच, इंडिया नंबर 2 का 3 होती. 40-45 वर्ष 8-9 हजार स्टुडंट शिकवलेत. मुलींनी का नाही स्पोर्ट्समध्ये यावं, हा पहिला क्वेश्चन मार्क आहे माझ्यासमोर, की का नाही. व्हाय डू यू से नो? आलंच पाहिजे, मग तो कुठलाही खेळ असू दे. आणि आमचा तर आहे 4थ्या सीझनपासून की मुलींचा सेपरेट कॅटेगरी करायची डेव्हलपमेंट प्रोग्रामची, ज्या करून 6व्या-7व्या वर्षी त्यांना पण ह्याच्यात मेन लीगमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेता येईल. आणि त्याला एक प्रोसेस आहे. आमच्या स्पोर्टबद्दल तुम्ही म्हणाल की का सेपरेट कॅटेगरी, का तेव्हा स्पोर्ट्समन एका रात्रीत तयार होत नाही, तुम्हाला टाईम द्यायला लागतो. आणि एस्पेशली जेव्हा असा स्पोर्ट असतो, प्रोसेस आहे त्याच्यात. सो आमचा एम हा राहीलच की मुली ह्यात इन्व्हॉल्व्ह झाल्याच पाहिजे आणि ते होत राहणार. हे एकंदरीत ज्या गप्पा मारल्यात आपण, त्याच्यावरनं तरी मला असं जाणवतं की हा एक श्रीमंत लोकांचा खेळ आहे.
पण तुम्ही म्हणता की हा सगळ्यांसाठीचा खेळ आहे, हे खरंच शक्य आहे? पहिलं आठवत आहे ना, मी जेव्हा चालू केली बाईक कशी घेतली, पैसे मागून मागून. नुसतं श्रीमंती हे सोल्युशन नाही आहे स्पोर्ट्ससाठी. कोणालाही कुठल्याही खेळात यायचं असेल ना, धाडस लागते, एक तो वेगळाच माइंडसेट लागतो, पॅशन म्हणू शकतो. आणि मग पॅशन, माइंडसेट सगळंच. मग तो गॉल्फ महाग आहे बरोबर, गो कार्टिंग आमच्या खेळापेक्षा महाग आहे कधी कधी. असे आहेत ना खेळ आहेत जे, टेनिस काय स्वस्त नाही राहिले आजकाल. पण जर तुम्हाला विल पॉवर असेल काही करायची तर तुम्ही सोल्युशन्स शोधून काढता. आज ऑलमोस्ट 80% रायडर्स जे आहेत ते श्रीमंत घराण्यातनं येत नाहीत. ती सगळी मिड लेवल, पण त्यांच्याकडे ॲस्पिरेशन आहे काहीतरी बनायचं, त्यांच्याकडे जिद्द आहे, त्यांच्याकडे तयारी आहे कष्ट करायची. सो नॉट नेसेसरी. स्पोर्ट महागडा आहे, पण नुसतं श्रीमंतांचा आहे तर मी नाही मानत. स्पोर्ट कोणाचा आहे, ज्याच्यात दम आहे हा स्पोर्ट करायची, त्याचा आहे. तुमचे हेच विचार जे या खेळाकडे येऊ पाहतात ते त्यांच्यासाठी नक्कीच हे प्रेरणादायी म्हणू शकतो. माझा शेवटचा असा एक प्रश्न आहे की हा जो खेळ आहे तर याच्यासाठी भारत हा एक डेस्टिनेशन कंट्री बनू शकतो का? चालू झालंय बनायला ऑलरेडी, मागच्या सीझनपासूनच. आज ग्लोबली सगळेजण म्हणतात की हे जे नवीन आम्ही तयार केलं ISRL, ह्या इव्हेंटकडे सगळ्यांची नजर आहे की हे काय होईल, ह्याचं काय होतं पुढे. 2-3 वर्ष लागतील आणि त्या लोकांना सुद्धा एक जरा ती लेवलला पोचायला की बाबा हे झालंय आता. पण तीच आयडिया होती की इंडियाला डेस्टिनेशन बनवून जगाला आपल्याकडे वेलकम कर. बस झालं, आपण बाहेर जाऊन इथे जा शिकायला, तिथे जा शिकायला. मी ऑस्ट्रेलियाला, व्हाय नॉट हिअर? दॅट इज द आयडिया. सो वी विल वेलकम द वर्ल्ड. जगातनं रायडर्स असतील, मेकॅनिक्स असतील, डॉक्टर्स असतील, ब्रँड्स असतील, सगळ्यांना इंडियात वेलकम करायचं. आता आपण एक अशा थोड्याशा वेगळ्या सेक्शनकडे जातोय, रॅपिड फायर. माझा पहिला प्रश्न असा आहे की आयुष्यातली पहिली बाईक बसलेली का चालवलेली? दोन्ही सांगा. बसलेली जसं बोललो, वडिलांची होंडा पासपोर्ट 75cc, जेव्हा प्रॉब्लेम 2 किंवा 3 वर्षाचा असेल. चालवलेली MAT, आजोबांची MAT. आणि स्वतः घेतलेली? स्वतः घ्यायची तशी टाईम नव्हता, सगळं फॅमिलीनेच दिलं आहे दरवेळेस. पण स्वतः घेतलेली आत्ता आहे खरं, ॲक्सेस 125 स्कूटर. पण स्वतः रेससाठी किंवा ह्याच्यासाठी वापरलेली सुझुकी शोगन. अच्छा. आवडता स्पोर्ट्स मूवी? फोर्ड वर्सेस फरारी. असा एखादा खेळ आहे की जो अजून तुम्हाला वाटते की हा खेळ शिकायला हवा? सर्फिंग. अच्छा. जमतच नाही किती प्रयत्न केला तरी. काय माहिती ते गुडघे तुटलेत म्हणून का काय माहिती नाही, पण सर्फिंग करायला खूप आवडेल आणि शिकायला. त्यासाठी शुभेच्छा. येस, थँक्यू. तुम्ही जर स्पोर्ट्समध्ये आला नसता तर काय केलं असतं? देवालाच माहीत, कारण माझ्याकडे उत्तर नाही त्याचं. जे काय आहे, चढ उतार, हारणं जिंकणं, मित्र, लोक जगभर जे वेलकम करतात कुठे गेलं की फॅमिली, फक्त स्पोर्ट्समुळे. त्यामुळे मला विचार पण नाही करायचा स्पोर्ट नसता तर काय. खूप खुश आहे की स्पोर्टिंग फॅमिलीतनं येऊन स्पोर्टमध्ये राहून स्पोर्ट्ससाठी काहीतरी करतोय. आणि इट्स मॅजिकल. स्पोर्ट इज फन. धन्यवाद सर. तुम्ही खूप दिलखुलास अशी चर्चा केली. तुमचे जे प्रयत्न चालू आहेत या खेळाविषयी हा भारतभर पोहोचवण्यासाठी, तर त्यासाठी आमच्या न्यूज अनकटच्या सगळ्या टीमकडनं तुम्हाला शुभेच्छा. आणि तुमचा वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक असे थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. And you open the door and you step inside. We're inside our hearts. Now imagine your pain is a white ball of healing light. That's right, your pain, the pain itself, is a white ball